नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. अगदी काही दिवसांवर मोजक्या वेळेवर आपल्या बोर्डाची परीक्षा आलेली आहे. मराठी, मग तुमचं अक्षर भारती असो, कुमार भारती असो, व्याकरणाचा हा भाग तुमच्यासाठी कॉमन आहे आणि तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले एक एक मार्क्स कव्हर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, ज्याच्या माध्यमातून भाषाभ्यास अर्थातच व्याकरणासाठीचे असलेले पूर्ण मार्क्स मिळण्याची हमी तुम्हाला या सिरीज मध्ये मिळेल, ज्याच्यामध्ये आजपर्यंतच्या भागात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अर्थपूर्ण शब्द बनवणं असेल किंवा एका शब्दापासून वेगवेगळे 2-3 शब्द बनवणं आहे ना, अर्थपूर्ण शब्द बनवणं किंवा एका वाक्यासाठी किंवा एका अशा काही वाक्य रचनेसाठी एकच शब्द लिहिणं, अशा वेगवेगळ्या घटकांवर आपण चर्चा केलेली आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत वचन बदला. हा अतिशय महत्त्वाचा असलेला तुमच्यासाठी घटक, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले असतील, ज्याचं एकतर तुम्हाला वचन ओळखायचं आहे किंवा वचन बदलायचं आहे. अशा दोन्हीपैकी कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण विदाउट वेस्टिंग अवर टाइम हम स्टार्ट करते हैं. चलो बघा, आपण बघा आता ह्या ठिकाणी खोली, ही रुंदी खोली या अर्थानं नाही, तर जसं आपल्याला रूम या शब्दासाठी मराठी शब्द असतो ना खोली, तसं मला सांगा खोली या शब्दासाठी तुम्ही जर अनेक अशा खोली 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 अशा अनेक असतील तर तुम्ही काय म्हणाल सांगा बरं? नदी एकच असेल तर ठीक आहे, एकवचनी, पण अनेक असतील तर काय म्हणाल? मासे अनेक आहेत. मग एकच जर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल? घटना ही एक असली काय आणि अनेक असले काय, त्याला घटनाच म्हणतात. एवढं ध्यानात ठेवा. चिरगुट, तुम्हाला माहिती आहे ना चिरगुट म्हणजे काय? जसं आईच्या साडीचा एखादा भाग आहे ना, फाटलेला थोडासा भाग, ज्याचा आपण नंतर भाकरी बांधण्यासाठी धुडकं बनवतो, किंवा चिरगुट तुम्हाला माहिती आहे ना, तशी है ना, तसं हे चिरगुट नाही, हे चिरगुटे आहे, म्हणजे हे अनेक वचने आहे. तर एक वचनी काय होईल? चिरगुट होईल. मंदिर एक असतं, अनेक असतील तर मंदिरे. मला सांगा, काही शब्दांची वचनं मी बदललेली आहेत, तुम्हाला काय बदलायची? खोली, नदी, मासे, घटना. घटनाचं तर सांगितलं, घटना एक असली काय अनेक असली काय घटनाच असते किंवा घटनाच असतात. ठीक आहे, तसं या वरच्या शब्दांचे अर्थ मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण पुढच्या भागाची माहिती बघूयात. बघा काय विचारलेलं आहे. मुलगा जर असेल, हा एकवचनी शब्द आहे, जर अनेक असतील तर मुलगे म्हणू शकता तुम्ही, किंवा सगळ्यात सोपं मुले सुद्धा म्हणू शकता. म्हणून मुलगाचा अनेकवचनी शब्द काय होईल? मुले होईल. रस्ता एक असला रस्ता, अनेक असतील तर रस्ते. ठीक आहे. आंबा एक असेल आंबा, अनेक असतील आंबे, या अर्थानं गाडी एक असेल गाडी, अनेक असतील तर गाड्या, या अर्थानं. म्हणजे खूप सोपा प्रकार आहे तुम्हाला वचन बदलण्यासाठी. आणि वचन ओळखा म्हणून बघा, वचन ओळखा शक्यतो विचारत नाहीत, पण कधी विचारलंच तरी माहित असलं पाहिजे हे अनेक वचनी आहे की एक वचनी आहे. चला, पिशवी एक असेल तर, अनेक असेल तर पिशव्या. शाळा एक असेल, अनेक असेल तरी सुद्धा शाळा. पंख, बघा आता इथं पंख, आणि या पंखाचं जर तुम्ही अनेक वचनी केलं तर पंखे होतील. होतील का? नाही. ठीक आहे, काय होतील सांगा बरं? पंखे म्हणजे काय? हा पंखा, जर पंखा त्याचा विरुद्ध त्याचा अनेक वचनी पंखे होतील, पण याचा पंखे होईल का? नाही होणार. म्हणून या शब्दाचा अर्थ पंख, याचा सुद्धा अनेक वचनी पंखच होईल. ठीक आहे. पुस्तक, पुस्तके, आणि त्याचबरोबर घर आणि घरे, या अर्थानं तुम्ही या ठिकाणी हे शब्दांचं वचन बदलाल. झाड आहे त्याचं झाडे होईल, खिडकी आहे खिडक्या होईल, भाकरी असेल भाकऱ्या होईल. ठीक आहे. माणूस असेल माणसं होईल. ठीक आहे. बगळा असेल बगळे होईल. अशा पद्धतीने तुम्ही वचन बदलाल. बघा या ठिकाणी मी काहींची उत्तरे लिहून आणलेली आहेत, बघा बरोबर आहेत का? रस्ताचं रस्ते करू, मुलगाचं मुले करू, पिशवीचं पिशव्या करू, भिंतचं भिंती करू, पुस्तकचं पुस्तके करू. कादंबरीचं काय करायला सांगा बरं मला? कादंबरी अनेक असतील तर आपण त्याला कादंबऱ्या म्हणू शकतो. ठीक आहे. काय प्रश्न विचारू बाळांनो तुमच्यासाठी? मला कमेंट मध्ये सांगाल. अरे नाही, याचे तर उत्तर आलेले आहेत. खुर्ची म्हणजे है ना, खुर्च्या या अर्थानं. झुडूप, झुडुपे या अर्थानं. स्त्री असेल तर त्यांना अनेक स्त्रिया, आणि वाडा असेल तर वाडे, या अर्थानं आपण शब्द वापरू शकतो. ठीक आहे. बघा इथं मी आताच विचारलं होतं, पंख हा सारखाच असतो. काही शब्द आहेतच असे ज्यांचं तुम्ही कसल्याही पद्धतीनं वचन बदलू शकत नाही. म्हणजे पंख असेल तरी ते पंखच राहतं, एकवचनी असलं काय अनेक वचनी असलं काय. पक्षी, पक्षी एकच राहतं. हा ठीक आहे, त्यांना नंतर विभक्ती प्रथमा वगैरे त्या शब्दात वेगवेगळं, त्याचा अर्थ वेगळा, तो भाग वेगळा राहिला. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला फक्त वचन बदलायचं असेल तर असे काही भाग आहेत ज्यांचं आपल्याला वचन बदलता येत नाही, त्यांचं अनेक वचन आणि एक वचन हे सारखंच असतं.
मग त्या ठिकाणी हे शब्द आहेत 4 कोणते? पंख, पक्षी, शाळा, देश आणि फोटो. ठीक आहे, या अर्थानं हे शब्द तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचे. ठीक आहे, चला पुढच्या भागामध्ये बघूयात. काही प्रश्न असेच आहेत का, काय वेगळे आहेत? लेखक असेल, अनेक असतील तरी लेखकच, मैत्रीण असतील तर त्याला आपण मैत्रिणी म्हणू शकतो, वेळ असेल तर वेळा म्हणू शकतो, आणि पाणी हा एक असा शब्द आहे ज्याचं वचन बदललं जात नाही, आपण पाण्याला सुद्धा पाणीच म्हणतो. मग ते एकवचनी असलं काय आणि अनेक वचनी असलं काय? ठीक आहे, या शब्दांच्या बाबतीत काय म्हणाल सांगा बरं. गाणं एक असलं काय? गाणे, हे का नाही, गाणं नाही म्हणत, गाणेच म्हणतो, आणि अनेक असतील तर आपण गाणी म्हणतो. डोळा, डोळे या अर्थानं. केळ एक असलं आणि केळी अनेक असतील तेव्हा, घर एक असेल तेव्हा, घरे अनेक असतील तेव्हा, भाऊ है ना एक असतो. आणि बघा जर समजा आपण म्हणतो ना ते भाऊ भाऊ आहे, नाही म्हणजे ते आहे, लयमटे असतील तर, म्हणजे जास्त असतील तर, आमची भाषा आहे लयमटे, समजून घ्या तुम्ही, जास्त असतील तरी सुद्धा आपण भाऊ. अपरिवर्तनीय म्हणजे काय? ज्याच्यात आपण बदल करत नाही. मुलगा, मुले हा शब्द झालेला आहे. तसंच मुलगी अनेक असतील तर का एक असेल, एक असेल तर मुलगी, आणि अनेक असतील तर मुली. नदी, नद्या, भाषा, भाषा, लेखिका, लेखिका, सैनिक, सैनिक, दिवस, दिवस, शेतकरी, शेतकरी. हे शब्द कसे आहेत? है ना, अपरिवर्तनीय, त्यांच्यात कसलाही बदल होत नाही, त्यांचं आपण वचन बदलू शकत नाहीत. ठीक आहे, पुढचे घटक आहेत मळा. बघा एक असेल तर मळा, अनेक असतील तर मळे. गाव एक असेल तर गाव, अनेक असतील तर गावे. बहीण एक असेल तर एक, बहिणी जास्त झाल्या तर. आठवण एक असेल तर, आठवणी जास्त असतील तर, या अर्थानं. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा वचन बदला हा शब्द तुमच्यासाठी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. पण व्याकरणातला असा कोणता भाग आहे जो तुम्हाला अवघड जातोय? मला कमेंट सेशन मध्ये सांगा. आपण येणाऱ्या सेशन मध्ये, लाईव्ह सेशन असेल किंवा आपलं रेकॉर्डिंग सेशन असेल, ज्याच्यात तुमच्या कमेंटवर आपण डिस्कशन करू. आणि जर तुम्हाला एखाद्या शब्दाचं वचन बदलण्याबद्दल काही डाऊट असेल, कमेंट मध्ये विचारू शकता, ज्याचं उत्तर मी तुम्हाला पर्सनली देण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न नाही, कन्फर्म उत्तर देईल. ठीक आहे, भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय.